कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघाचा झालेला कायापालट सर्वांच्याच नजरेसमोर आहे। 2900 कोटींचा भरघोस निधी आणून संपूर्ण मतदारसंघात विकास कामांची गंगा आणणारे महेंद्र थोरवे हे महाराष्ट्रात सुद्धा अनेकांचा आदर्श ठरले। कर्जत तालुक्यात प्रत्येक वाड्यावस्त्यांपर्यंत दळणवळणाच्या सुविधा पोहोचल्याच पाहिजेत या दूरदृष्टीनं आमदार महेंद्र थोरवे यांनी रस्त्यांचं मोठं जाळं उभं केलं आणि अनेक रस्त्यांची डागडुजी केली। गावांमध्ये समाज मंदिरं, सभामंडप आणि सुशोभीकरण यासाठी सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला। कळंब जिल्हा परिषदमधल्या अनेक विकास कामांचं आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं। तब्बल 3.5 कोटी रुपयांच्या निधीमधून कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये झालेली आणि होणारी कामं ही गावाच्या विकासाला दिशा देणारी ठरतील असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला। मानिवलीमध्ये अंतर्गत रस्ता तयार करणं, वरई मानिवली रस्ता तयार करणं, पोशीर इथे तलाव सुशोभीकरण करणं, पोशीर इथे मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणं, पोशीर इथल्या हनुमान मंदिराची संरक्षण भिंत बांधणं, माले कातकरवाडी इथे सभा मंडप बांधणं, साळोख कातकरवाडी इथे रस्ता तयार करणं, ओलमड जलजीवन मिशन योजना तयार करणं, कळंब ते गरुडपाडा रस्ता तयार करणं यासारख्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। गावात येताना आणि जाताना विकास कामांची पाहणी करत आणखी कोणत्या कामांसाठी निधी आवश्यक आहे याची नोंद आमदार महेंद्र थोरवे यांनी आवर्जून घेतली। त्यामुळे त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीचं कौतुक झालं। आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून गावागावात पोहोचलेला विकास आणि त्यांची तळमळ ही कर्जत खालापूर मतदारसंघासाठी पोषक आहे। म्हणूनच लोकांनी मोठ्या विश्वासानं त्यांच्या हाती सत्ता देऊन पुन्हा एकदा आमदार बनवले। एकीकडे विरोधकांचं रोज नव्यानं शिजणारं राजकारण असलं तरी विरोधकांना दूर फेकत आमदार महेंद्र थोरवे यांची विकास कामांसाठी असलेली घोडदौड कौतुकास्पद आहे। कळंब जिल्हा परिषद वॉर्डमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज आयोजित केलेला आहे। सकाळपासून आपण या ठिकाणी मानिवली स्मारकापासून त्या परिसरातून गावातून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज मानिवली स्मारकाकडे जाणारा हा रस्ता हा सुद्धा 23 लाखाचा आहे। 1,40,00,000 अशी विविध विकास कामे आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। साधारण 3-3.5 कोटींच्या कामांचा आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी यांची आचारसंहिता लागेल आणि म्हणून जी कामे आता सुरू करायची आहेत ती तात्काळ सुरू झाली पाहिजेत। यासाठी या विविध विकास कामांचं आज या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये भूमिपूजन होत आहे। खास करून त्याच्यामध्ये पोशीर तलावाचं सुशोभीकरण आपण त्या ठिकाणी करत आहोत। हे काम गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं आणि पोशीरच्या ग्रामस्थांची सुद्धा त्या ठिकाणी मागणी होती। तसा हा स्मारकाकडे जाणारा हा रस्ता आहे मानिवलीचा, हा सुद्धा खूप खराब झालेला होता। याच्यासाठी सुद्धा आपण 23 लाख रुपये दिलेले आहेत। अशी विविध विकास कामे आज आपण कळंबपर्यंत त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत आणि या माध्यमातून जी विकास कामे रखडलेली होती त्यांना गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत। खरं तर कळंब जिल्हा परिषद वाडा हा ट्रायबल भाग आहे। या भागाचा विकास अधिक गतिमान व्हावा या दृष्टीने दळणवळण असणारी व्यवस्था जी आहे, त्या गावागाव खेड्यापाड्यातले असणारे रस्ते जे आहेत हे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत किंवा जी कामे प्रलंबित आहेत ती झाली पाहिजेत। या संदर्भात हा जो निधी आता उपलब्ध करून आणलेला आहे यातनं ही कामे या ठिकाणी होतील। पुढील काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी या परिसरामध्ये या ठिकाणी दिला जाईल आणि कळंब जिल्हा परिषदचा विकास हा गतिमान या ठिकाणी केला जाईल। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।